नमस्कार, मी प्रल्हाद सोवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. एखादा सक्षम उमेदवार आमच्या पक्षातला किंवा बाहेरून आलेला एखादा सक्षम उमेदवार असेल व पक्ष जो निर्णय घेईल व स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना मान्य असेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच लोकसभेत 80% स्ट्राईक रेट असून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 जागा विधानसभेला निवडून येतील अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भगीरथीबाई वाचनालयात झालेल्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, समन्वयक विकास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माझी जळगाव जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं अध्यक्षपदी निवड झाली. रिक्त झालेल्या जागी माझी निवड झाली. आदरणीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सतीशांना, देवकरप्पा, राजेश देशमुख, आदरणीय ज्येष्ठ नेते अरुणभाई, विके दादा, ताई या सगळ्यांनी या ठिकाणी एकमताने माझी निवड केली. माझ्यासोबत माझे सहकारी मालकरजी यांची जळगाव लोकसभा मतदार कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आणि वरणगावचे राजेंद्र चौधरी यांची रावेर भागासाठी कार्याध्यक्ष निवड केली. आज त्यांच्या बहिणीकडे घरभरणी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. समन्वयक म्हणून विकास पवार यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. आम्ही चार्ज घेतल्यानंतर प्रत्येक तालुक्यावर जाऊन पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा त्या ठिकाणी मी आयोजित केला. सर्वप्रथम माझ्या चाळीसगाव तालुक्यात झाला, दुसरा अंबनेरला झाला, तिसरा आज जामनेरला होतोय आणि चोपड्यामध्ये आदिवासी दिनाच्या दिवशी मात्र आदिवासी मेळावा कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी झाली. उरलेले 8 तालुके 9 तालुके जे आहेत ते देखील मी लवकरच पूर्ण करून माझी कार्यकारिणी जाहीर करणार आहे आणि कामाला लागणार आहे. आज जामनेरचं मुहूर्त यासाठी निवडलं की आज स्वातंत्र्य दिवस आणि काल संध्याकाळी मला परमेश्वराने बुद्धी दिली की जामनेरचा मेळाव्याची तारीख म्हटलं उद्याची योग्य स्वातंत्र्य दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाली. आता हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची खऱ्या अर्थानं वैचारिक लढाई सुरू आहे आणि जामनेर तालुका जर म्हटला तर हा स्वातंत्र्यात आहे की पारतंत्र्यात. एवढ्या तक्रारी येतात आज प्रशासनाला, एवढं वेटीस धरलं जातं की आज बांध बंदस्तीच्या सुद्धा भानगडी असतील, गावकी भावकीचे जरी असतील तर आयदर इट इज राईट ऑर रॉंग, मी सांगतो तसाच निर्णय झाला पाहिजे. प्रांत तहसीलदारावर इतकं त्या ठिकाणी दडपण असतं. पोलीस स्टेशनला समोरचा कार्यकर्त्याला काही करा, माझा चुकीचा जरी असला, समोरचा बरोबर जरी असला तर कायदा बाजूला ठेवा, कायदा वाकवा, पण समोरचा झुकवा. हे जामनेरमध्ये चाललंय. कृषी खात्यामध्ये तसंच चाललंय. प्रत्येक खात्याची जामनेरची अपडेट अशी आहे की त्या ठिकाणी विरोधकाला संपवण्याचं काम प्रशासनाला हाताशी धरून चाललंय आणि रोखण्याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही ठोसाला ठोसा उत्तर या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी पत्रकारांची साथ हवी आहे आणि ती साथ मागण्यासाठी मी तुमच्याकडे आहे. आज जामनेर ठीक आहे, एखादी मोठं नेतृत्व तयार होतो, कोणीही पक्षात हो, त्याच्याबद्दल आम्हाला खानदेशवासी म्हणून काही त्या ठिकाणी आम्हाला वाईट वाटणार नाही. पण नेतृत्व ज्या पद्धतीनं आज इथे ग्रामपंचायत मेंबर माझ्या विरोधातली बॉडी आहे, त्याला त्या ठिकाणी अपात्र करा. माझ्या विरोधातली बॉडी आहे, त्या ठिकाणचे 8-9 लोक माझ्याकडे या, मी तरच 1-2 कोटीचे कामं देईन आणि तुमचे मग त्या गावामध्ये गावकीमध्ये वाद लागत आहेत की तुम्ही आमच्याकडून निवडून चालले कसे इकडं सरपंचाला प्रेशर आहे, तुझे कामं होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये अनेक खोटे गुन्हे तयार होतात. रोज आम्ही पेपरला वाचतो, अनेक आंदोलनं या गावामध्ये होतात. पण ही अतिशय प्रशासनाची दादागिरी जी आहे तर ही या ठिकाणी मोडीत निघाली पाहिजे. हा आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संकल्प केला आणि त्याला पर्याय संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या 90 दिवसाच्या काळामध्ये निश्चितपणानं आघाडीचं सरकार बसतंय. सगळे सर्वे रिपोर्ट आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी प्रचंड घाबरलेली आहे. अगदी लाडकी बहीण डिक्लेअर करून सुद्धा एवढे घाबरले आहेत की नारपारचं ज्या दिवशी माझी निवड झाली त्याची पहिली प्रेस मी घेतली की नारपारचं पाणी CR पाटलांनी नाही म्हटलं. त्याच वेळेला नाशिकला आंदोलन चालू होतं, कल्याणला आणि धुळ्याला. आम्ही चाळीसगावला आता उद्याही करतो आहोत. ही सगळ्या बातम्या घेण्याबद्दल सरकार किती घाबरलं याचं उदाहरण, 3ऱ्या दिवसी राज्यपालाने अध्यादेश काढला. केंद्र नाही म्हणतं, राज्यपाल अध्यादेश काढतं, याचा अर्थ सरकार घाबरलंय, गप्पर डरा हुआ है आणि यही वक्त है गब्बर के सीने पे पैर देने का. आणि हाच संदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिला की ते घाबरलेले आहेत. तुम्ही संघटनेनं एकतेने राहा. आम्ही या ठिकाणी कमिटी सुद्धा तयार केली, लिगल ॲडवायझर आहेत, DK दादा, वंदनाताईंसारखे ज्येष्ठ नेते, डॉक्टरांसारखे. आणि आम्ही ठरवलं आहे की जिथं जिथं कार्यकर्ते अन्याय होईल आमची कमिटी तात्काळ तिथं जाईल. वेळ प्रसंगी मला देखील पोहोचण्याचा वियोग आला तर आमच्या कार्यकर्त्याचा अन्याय होणार नाही, जेलमध्ये आम्ही जाऊ देणार नाही, गेले त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, विनाकारण जर कोणी टाकत असेल. ही आमची स्पष्ट भूमिका जामनेरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ठरलेली आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यांनीच आंदोलन केलं होतं 7,000 मिळावे 10 वर्षापूर्वी आणि आज 6-6.5 हजारावर कापूस आहे. 10-12 हजारचा भाव पाहिजे होता. आज खतं बियाणं मटेरियल तिपटीनं महाग झालं, तिपटीनं. ज्याला आज 30,000 आहे ते 10,000चं मटेरियल, इतके भाव वाढलेले, त्याच्यावर नियंत्रण राहिलेलं नाही.
इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून खतं कंपनी बियाण्यांच्या कंपन्यांकडून पैसा घेण्यात आला आणि म्हणून त्या ठिकाणी तेही भाव नियंत्रणात राहिलेले. तेल, मीठ, मिरची याच्यावर ब्रिटिशांनी सुद्धा कर लावला होता, यांनी त्याच्यावर GST लावला आहे. म्हणजे चारीकडून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचं काम चालू आहे. आणि दुसरीकडे पहिले म्हण होती आवळा देऊन कोळा काढणे, आता तर कोळा काढून आवळा देणे चाललाय. आणि म्हणून अशा या आणि का करतायत ते घाबरलेले आहेत, प्रचंड घाबरलेले आहेत. म्हणून ते अशा योजना आणतायत. हे लोकांच्याही लक्षात आलं आहे. काही झालं तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. आज पहिला मेळावा होता. दर 2 महिन्याला आम्ही इथे येत जाणार आहोत, आढावा बैठक घेणार आहोत. कार्यकारिण्या, बूथ कमिट्या या सगळ्या स्ट्रॉंग करायच्या दृष्टीने आज आमचं काम करायची सुरुवात झालेली आहे. पूर्वीचं जे काम आहे त्यात आणखीन वेग वाढवण्यासाठीचा आजचा उद्देश होता. एवढं या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या इच्छुक असेल आणि त्यांची जर योग्यता असेल, आमची त्यांची ताकद मिळून, तर निश्चित पार्टी निश्चितपणे निर्णय घेईल. आयात केला जातो असं नाही. आता सध्याच्या काळात कसं झालं आहे, अनेक पक्षांमध्ये अनेक उमेदवार इकडून तिकडे होत असतात. शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फार महत्त्वाचं आहे आणि जितकी संख्या जास्त त्याचं ते सरकार येतं. त्या दृष्टीने कसं आहे की एखादा जर सक्षम उमेदवार असेल, आमच्यातला असेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणी बाहेरून आलेलं असेल, आम्ही ऐकलं नाही अजून ते, किंवा आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही, बापूंशी बनणे, माझ्याशी बनणे, चर्चा चालू असेल वरिष्ठ पातळीवर, आता तसं जर असेल आणि जर ते आमच्या सगळ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मान्य असेल, तर तसा उमेदवार घेतला तरी आमची काही हरकत नाही. कारण आता तसं म्हणजे बऱ्याच उमेदवारी इकडून तिकडे जातात होत आहे. आणि आमचा जो स्ट्राईक रेट आहे 80% स्ट्राईक रेट आम्ही लोकसभेमध्ये सिद्ध केला आहे. मग 9 जागांपैकी आम्ही 7 जागा तरी निश्चित विजयी मिळवणारच आहे. पूर्ण जिल्हा हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून उदयाला येईल आणि स्वतःच्या आमच्या राष्ट्रवादीच्या कमीत कमी 7 जागा निवडून येतील. त्या दृष्टीने आमचं नियोजन चालू आहे. आणि या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य आहे. आता आमच्या पक्षाचे वेगवेगळे नेत्यांचे दौरे सुरू झाले. 17 तारखेला सुप्रियाताई जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहे. जळगाव, औरळा आणि अंमळनेर असा त्यांचा 1 दिवसीय दौरा आहे. त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब येतील, पवार साहेब येतील, रोहित दादा येतील, असे सगळे नेते मंडळींचं शिवराज्य यात्रा येते. जळगाव जिल्ह्याने जो 2009 साली 5 आमदार आणि 1 6वा आमदार सहयोगी असं राष्ट्रवादीला दिलं होतं, ती अपेक्षा पवार साहेबांना आहे नक्कीच. म्हणून जळगाव जिल्ह्यावर जास्त फोकस आहे. आणि आताच्या विधानसभेचं जर चित्र बघितलं तर साधारणतः पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा आहे. जसा लोकसभेच्या वेळेस उद्धव साहेबांच्या मागे म्हणजे उद्धव साहेबांचा मुख्य चेहरा होता, बाकी सगळे महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी होतेच. परंतु आता लोक आशाने पाहत आहे पवार साहेबांकडे महाराष्ट्रामधून. आणि उद्धव साहेब आमच्यासोबत आहेत, काँग्रेस आमच्यासोबत आहेत. सगळे एकमताने होणार आहे. कुठल्याही प्रकारचा बेबनाव राहणार नाही.